पालकर वाघमारे सर असतील. बघा थोडासा आम्ही काही वेळासाठी थांबतो, काही डिस्कशन होईल. आणि लवेश आज थोडा उशीर झाल्यामुळे आपण मॅचेस थोड्या स्पीडली खेळवतो. कमिटीकडून या सूचना आल्यात. ग्रामस्थ मंडळ खानाव, आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव, जाणता राजा ट्रॉफी आणि आमचे युवा उद्योजक अनिकेतजी मसुऱ्या SS रिसॉर्ट यांच्या वतीने या स्पर्धेला 2100 रुपयाचा आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. चला मॅच ऑन. चला जाऊया सामन्याच्या दिशेने, जिथे पहिल्या फेरीतील चौथा सामना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. एक साइडला नेरे 40+ आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ सुकापूर 40+. चला पंच आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि सामन्याला मात्र लगेच सुरुवात करायची. आज 12 टीमचा पोल आहे आणि टोटल 11 मॅचेस आपल्याला ओळखायच्या, त्यामुळे थोडस गतीने आपल्याला सामने चालू करायचे. तर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सांडे पालकर सरांना पाहतो आणि स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. पंचाच्या भूमिकेमध्ये अश्विन DJ अश्विन यांना आपण पाहणार आहोत. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये ही देखील रंगतदार मॅच पाहायला मिळेल, यामध्ये मात्र शंका नाहीये. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी नेरे 40+ टीम कडून दिनेश आणि त्यांना साथ देत असताना महेश हे दोन खेळाडू सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महेश पाटील आणि दिनेश हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागील काही दिवसांमध्ये नेरे गावामध्ये एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पहिली प्रकाश जोतातील अध्यक्ष चषक अगदी समीर शेठ पाटील मुख्य स्पर्धेचे आयोजक, त्याच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा एन्जॉय करायला मिळाली आणि ते देखील या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहेत. नेरे 40+ विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी सुकापूर 40+, या दोन टीम दरम्यान मॅच सामन्याला सुरुवात इथून जरूर केली जाईल. 3 सामने झालेत, टोटल अजूनही 8 सामने आपल्याला खेळवायचे. पुढील होणारी मॅच ही देखील आम्ही अनाउन्समेंट करू. धुंद्रेपाडा विपक्ष चिंचवली, दोन्ही टीमने सज्ज राहायचे कारण इनिंग ब्रेक मध्ये याच्याकडे देखील लक्ष असू द्या. धुंद्रेपाडा विपक्ष चिंचवली या दोन टीम दरम्यान पहिल्या फेरीतील 5वा सामना आणि अंतिम पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उमरोली विपक्ष केवाले 40+. आजच्या लढती पाहायला मिळणार आहेत. गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. टाइम अलर्ट. 10:31 झालेत. पहिला बॉल इथून डिलेबल केला जाईल. पहिली 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आत संपवायचे. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक फिल्डर घ्यावा लागेल. 10:32 झालेत. मॅच ऑन. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हो, पहिल्याच बॉलवरती कमालीचा फटका. वर्तुळ सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री. थँक्यू डीजे. चौकराने मात्र स्वागत केलं अमर केनी या गोलंदाजाचं. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये दिनेशने दाखवले आणि यावेळी देखील स्लॉक स्वीप अगदी करायचा प्रयत्न. पंचाचा इशारा. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. अवंतर धाव निश्चितरित्या खात्यामध्ये जोडली जाते. रेफर येस बॉल आहे. यस थँक्यू. कौतुकास्पद अगदी बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटचं स्पिरिट इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. धावसंख्या 4 या आकड्यावर. हो, यावेळी जडमध्ये बॉल खोलवर पद्धतीचा बॉल डिलिव्हर्ड गेलाय. क्विक सिंगल कंप्लीट केली जाईल. 14 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि सुरुवात मात्र नेरे 40+ टीमची दमदार पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर निर्धाव बॉलची सांगता, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, अशा टोटल स्कोर कार्ड वरती धाबा 5 लागलेत. राईट आर्म द विकेट. हा देखील बॉल जड मध्ये डिलिव्हर केलाय आणि लेग बिफोर बाद नसेल. 40+ क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी म्हटलं जातं. अगदी तंदुरुस्त राहण्यासाठी 40+ क्रिकेट खेळलं जातं आणि आजच्या लढती अगदी तितक्याच चांगल्या पाहायला मिळणार आहेत.
आज 12 टीम सर्व लिजन प्लेयर इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एनडी विभागामधील सर्व आज खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. ओव्हर पिच बॉल त्यावरती देखील प्रहार केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये थोडंसं डीप मध्ये फिल्डर होते कव्हर्सला आणि त्या कारणामुळे आपण हा चौकार पाहिला. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे परंतु त्याच्या आवाक्याच्या बॉल बाहेर. 4 धाबे करता आपण पाहिला. व्हेरिएशन चांगलं. मागील बॉल ओव्हर पिच आणि त्यानंतर यॉर्कर करण्याचा प्रयत्न अगदी खोलवर बॉल पद्धतीचा आपण पाहिला आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 9 नेरे 40+ टीम. बाहेर 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. आता थोडं गॅप शोधणं देखील कठीण बनेल फलंदाजासाठी. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. इथून कमबॅक राहील का? पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप मस्कर या गोलंदाजाला आपण पाहतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म बॉलर आहेत. हो यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. आता मात्र कनेक्शन नाहीये. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत. इशारा येतोय. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडते आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली टोटल 10 लागले स्कोर कार्ड वरती. 10 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. नेक्स्ट बॉल. हो यावेळी देखील हलक्या हाताने ग्लान्स केलाय बॉलला. स्क्वेलिंग रिझन मध्ये सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. 12 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर ही दुहेरी धाव. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मधून फिल्डर बॉल पर्यंत येथील चेंडू पकडतील फेकेल तोपर्यंत 2 धाव घेण्याचा अवधी आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी तितकीच चांगली कलेक्शन आपण पाहिलं तर थोडसा कॅरी करता आला नाही बॉल गोलंदाजाला आणि त्या कारणामुळे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या बिनबाद 14 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली जाते. चांगल्या बॉलवरती ते सन्मान आणि खराब बॉलवरती प्रहार असं कॅल्क्युलेटेड खेळ नेरे 40+ टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळी झेलची संधी. झेल होईल काय? झेल ड्रॉप. अगदी फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर होते. प्रयत्न लाजवाब राहिला परंतु कॅच मात्र सोडले जाते. आता तो निसटली कॅच आणि त्या कारणामुळे या बॉलवरती देखील सिंगल मिळेल आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या 15 ऑन बोर्ड. 15 धाबा स्कोर कार्ड वरती. पहिलं सत्र प्रगतीपथावरती. दुसरं षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातले काही चेंडू अजूनही शिल्लक. संदीप मस्कर नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला व्हेरिएशन पाहायला मिळाला. चूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी संदीप मस्करच्या माध्यमातून परंतु विकेट किपर आणि फिल्डरच्या माध्यमातून इथून चुकी होते. ज्या प्रकारे तुम्हाला गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर मात्र फिल्डिंग मधून तुम्हाला 100% योगदान हे तुम्हाला द्यावं लागतं आणि ते मात्र थोडंसं पाहायला मिळत नाही सुकापूर 40+ टीम कडून. जिथे सिंगल आहे तिथे मात्र डबल ला इथे प्राधान्य दिलं जाते नेरे 40+ टीम कडून. अगदी चोरट्या धाब्यांची भर मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि स्कोर कार्ड वरती या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड विथआउट एनी विकेट. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन इथे हॅमर केला बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. इथे देखील सिंगल होती. तिथे मात्र दुसऱ्या धावेला प्राधान्य. क्या बात आहे. सुपर.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी देखील तिसरी धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र इथून सफल आता पाहायला मिळतोय. चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आता इथून पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला फलंदाज गारद नेरे टीमचा. पुढचे पहिल्या विकेटचं पतन झाले. धावसंख्या 19 या आकड्यावरती विनोद तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. विनोद पाटील खऱ्या अर्थाने विरोधला आपण पाहतो सातत्याने चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेरे 40+ टीम कडून विनोद पाटीलचं देखील आपण पाहिलंय. तोच खेळाडू आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय. धावसंख्या 19 सुरुवात चांगली करून दिली. 19 धाब्यांची पार्टनरशिप आपण पाहिली. पहिली पार्टनरशिप इथून नेरे 40+ टीम कडून दिनेश आणि सलामीला महेश आले होते आणि महेश बाद झालाय. आता मात्र विनोद पाटील ऑन स्ट्राईक. लोअर फुल टॉस हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहेत. बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. क्विक सिंगल आणि अशा रीतीने 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस 10.00च्या सरासरीने नेरे 40+ टीमने धाव फलकावरती धावा बनवल्या. त्या म्हणजे 1-20. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच धुंद्रेपाडा विपक्ष चिंचवली 40+. धुंद्रेपाडा 40+ विपक्ष चिंचवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस अनिवार्य आहे त्यामुळे दोन्ही कॅप्टनला मी इथून सूचित करतोय आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 1-20. खूप टप्प्याचा बॉल ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये कॅच अगदी चांगली घेतली जाते. दुसऱ्या विकेटचं इथून पत्र होईल. फलंदाज बाद. फटका तितका चांगला पाहायला मिळाला होता खरं तर विनोद पाटील या फलंदाजाचा. परंतु एक्स्ट्रा कव्हरने स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होते आणि त्या कारणामुळे झेल देखील तितका चांगला पाहायला मिळाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज गवते या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. 2-20 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरा षटक प्रगती पथावरती. लिडिंग एज लागले. आउटफील्ड फा चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सरळ डीप थर्ड बँकच्या दिशेने. सीमा पार 4 रन. या 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावरती 24 ऑन बोर्ड. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ओ यावेळी आडव्या बॅटनं क्या बात है. व्हॉट अ स्ट्रोक. दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट अँड हिट्स द मॅक्सिमम. पाहायला मिळतील. धुंद्रेपाडा विपक्ष केवाले. या टुर्नामेंट मध्ये केवाले 40+च्या 2 टीम खेळताना पाहायला मिळतील त्यामुळे चेंजेस पाहायला मिळतात. चिंचवली टीम काही कारणानं इथे उपस्थित राहणार नाहीये त्यामुळे धुंद्रेपाडा विपक्ष केवाले या 2 टीम दरम्यान सामना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन
आपण लगेच संपर्क साधा टॉस करण्यासाठी. राईट आर्म ऑफ द विकेट, हाई बॉल उडवलाय, सुपर स्ट्रोक, क्लिअर हिटिंग, क्लिनिकल स्ट्राईक बाय फलंदाज आपण पाहतोय सलामीला आलेला धीरजच्या बॅटमधून षटकार. पुढे कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धीरजच्या आपण पाहतोय 2 षटकार धीरजच्या बॅटमधून. चौथ्या क्रमांकावरती खऱ्या अर्थाने धीरजला आपण पाहतो आणि मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण. चला बॉल द्यायचा आहे, चेंडूची पूर्तता करा. अगदी चांगली फटकेबाजी धीरज गवतेच्या बॅटमधून आपण सध्याच्या घडीला एन्जॉय करतोय. टोटल धावसंख्या 6 धावेच्या मदतीनं 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आणि तर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती 3रं षटक प्रगतीपथावरती असताना रतन केनी हा गोलंदाज महागडा ठरलाय. रतन केनीने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली होती, त्यानंतर मात्र चौकार षटकारांची मोहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आल्या आल्या आपली गुणवत्ता स्किल इथे आपण पाहतो दाखवत असताना फलंदाज धीरज गवते खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू मला वाटते फेस केलेत, 4 चेंडू फेस केले आणि टोटल 16 धावा धीरज गवतेच्या बॅटमधून. शॉर्ट बट स्वीट इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी षटकामधला. नेक्स्ट बॉल रतन केनी राईट आर्म राऊंड द विकेटनं. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, यावेळी मिस टायमिंग स्लोक आहे. जलची संधी होईल का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल, सेफ लँडिंग. या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघ आपण पाहतोय 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 38. चला शेवटचा पुकार. नेक्स्ट मॅच दुंद्रेपाडा 40+ विपक्ष केवाले 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. आधीच आपण पाहतो आजच्या रात्रीला फार डिले झाले, 2 तास खर तर सामने लेट चालू झालेत आणि आज आपल्याला 40+ चे मेगा फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. त्यामुळे सर्व टीमला मी येणाऱ्या विनंती करतो की आपण वेळेवरती उपस्थित राहा, म्हणजे सामन्याला मात्र कोणताही विलंब लागणार नाही. अंतिम षटक प्रगतीपथावरती. यावेळी पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात, सुपर जेल, 1 मोर विकेट डाऊन, 3ऱ्या विकेटचा पतन. अडतीस वरती 3 गडी गारद झालेत, म्हणजे उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. आणि इथून मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नेरे 40+ टीमचा देखील आपण पाहतोय. 38 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. विशाल पाटील हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल इथून फेस करत असताना गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये दाखल झाला आपण पाहतो. चंद्रकांतच्या माध्यमातून हा यॉर्कर पद्धतीचा बॉल. निर्धाव बॉलची संगत आपण पाहतो. मागील 2 बॉल निर्धाव फेकले, त्यामध्ये 1 विकेट. चंद्रकांत कमालीचं षटक हतलत असताना अंतिम षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे चंद्रकांतच्या माध्यमातून. यावेळी बॅकफूट पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, लेट कट, गॅप शोधलाय आणि इथून मात्र बॉल अगदी अंतिम क्षणी अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा सफल झाला आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्यामुळे 2-1 शॉट, त्यामध्ये 1 धाव शॉट आहे असं पंच आम्हाला सांगतायत आणि त्या कारणामुळे 1च धाव निश्चितरित्या घेतली जाईल. 3 धावा काढलेत, 1 धाव शॉट, 2 धावा स्कोर कार्डवर तयार केल्या जातील. नेक्स्ट मॅच चला केवाले विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ दुंद्रेपाडा. दोन्ही टीमचे खरं तर संघनायक आलेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. यावेळी देखील ओव्हरपिच बॉल फेकण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडा स्विंग झाला
आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, यावेळी रनआउटची संधी आणि इथून मात्र कलेक्टिंग खराब पाहायला मिळते. कॅरी करताना आणि बॉल बॅट कट आहे. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जातील 2 आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या 40 या आकड्यावर 42. बेचाळीस धाबा स्कोर कार्ड वरती लागले. 42 ऑन बोर्ड. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आहे. चार बॉलचा खेळ झालाय. 42 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी. पहिल्या सत्रामधला चंद्रकांतचा पुढचा बॉल. हो, यावेळी लाभ केलाय. पिकअप स्ट्रोक. एलिव्हेशन मिळेल का? एलिव्हेशन मिळत नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना नेरे टीमला धीरज घोष. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर शेठ पाटील, पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. अगदी मागील काही दिवसामध्ये अगदी चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नेरे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अध्यक्ष चषकाचा महासंग्राम आपण पाहिला आणि आता मात्र समीर शेठ पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहिली 42 लागले. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. दोन्ही कॅप्टन खऱ्या अर्थाने इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. केवाले विपक्ष धुंद्रेपाडा 40+ या दरम्यान सामना आपण पाहणार आहोत. चंद्रकांत यांचा नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल या षटकातला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती अपयश आलंय आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4 बाद 42. प्रथम बॅटिंग करत असताना नेरे 40+ टीमने बनवल्या आणि 43 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत सुकापूर 40+ या टीमला. जाऊया टॉसच्या दिशेने. टॉस का बॉक्सच्या कक्षामध्ये धुंद्रेपाडा विपक्ष केवाले आणि केवाले 40+ टीमच्या आज 2 टीमने ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये जाऊया. टॉस करूया. नेक्स्ट मॅचचा पहिल्या फेरीतील 5वा सामना. आदरणीय राहुल शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. धुंद्रेपाडा विपक्ष केवाले 40+. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस केला जाईल. राहुल शेठ पाटील आमच्या समोर जोडलेत. हेड इज अ कॉल. कॉइन खाली पडलाय. पुन्हा एकदा आपण टॉस करूया. तर पुन्हा एकदा टॉस केला जाईल. धुंद्रेपाडा विपक्ष केवाले 40+ या 2 टीम दरम्यान नाणेफेक केली जाते. तर टॉस जिंकला धुंद्रेपाडा टीमचा कॅप्टन. निर्णय काय असेल? निर्णय मी 2 मिनिटात कळवतो. यस, आपण ही स्पर्धा पाहतो. जाणता राजा चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थाने आज 6वी रजनी आणि 7व्या रजनीमध्ये पूर्ण 40+ लॉट आहे. पूर्ण 12 टीमचा लॉट आहे आणि या लॉट्स बद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा जर बघितली तर खरोखर एकदम उत्कृष्ट असं मैदान आणि एकदम उत्कृष्ट असं नियोजन आहे. त्याच्या तरी पण मी माझ्या 40+च्या वतीने मी ह्या आयोजकांचं अभिनंदन करतो. यस, हार्दिक अभिनंदन. टॉस तुम्ही जिंकलाय आणि तुम्हाला या मॅच मध्ये आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. धुंद्रेपाडा टीमने टॉस जिंकलाय. निर्णयाशी आपण निश्चितरित्या इथून वाट पाहूया. थोड्याच वेळामध्ये त्यांच्या माध्यमातून निर्णय कळवण्यात येईल. पहिल्या सत्राची समाप्ती झाल्याने टोटल स्कोर कार्ड वरती धाबा बनवल्या नेरे 40+ टीमनं 42. मंडळी, नॉनव्हेज लवर असाल तर ही रील आताच सेव्ह करून घ्या, कारण नवीन पनवेल मधील मराठा लंच होम मध्ये तुम्हाला मिळतील घरगुती मसाले वापरून बनवलेलं पारंपरिक आगरी पद्धतीचं जेवण, जसं की पापलेट थाळी, बोंबील थाळी, बांगडा थाळी, गावठी कोंबडा थाळी, सुरमई थाळी,
आणि सुरमईची साईज तर बघा माझ्या हाताच्या पंजापेक्षाही मोठी आहे आणि चव तर एक नंबर आहे. आम्ही अगोदरही येथील थाळी टेस्ट केली होती, पण आज आलो आहोत येथील पाया सूप व दाल वजरी टेस्ट करण्यासाठी. आणि पाया सूपची चव भारीच आहे आणि दाल वजरी छान झणझणीत आहे. आणि हो, येथे दर गुरुवारी ऑफर सुद्धा असते. 499 पेक्षा बिल असेल तर फ्लॅट 10% ऑफ. मग कसली वाट बघताय? तुम्हालाही चमचमीत व झणझणीत आगरी पद्धतीचं जेवण जेवायचंय तर मराठा लंच होम मध्ये या, जो की सेक्टर 4 गोकुळ बिल्डिंग न्यू पनवेल येथे आहे. आणि हो, व्हिजिट करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा लंच होम दर सोमवारी बंद असतो. मैदानाचा ताबा घ्याने सामन्याला लगेच सुरुवात करायची. नेक्स्ट मॅच धुंद्रेपाडा विपक्ष केवाले 40+. हा देखील सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. आज केवाले 40+च्या 2 टीम आहेत, त्यामुळे अगदी पाहण्यायोग्य असेल कोणती टीम क्वालिफाय होईल पुढे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमर केनी आणि किशोर केनी हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 43 धावांचं लक्ष घेऊन आता सुकापूर 40+ टीम हा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नेरे 40+ टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 42 धावा बनवल्या होत्या. 43 धावांचं टार्गेट इथून सेट केलं जात आहे. फिल्डिंगची व्यूहरचना देखील झाली. वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या दिशेने 30 सर्कलच्या बाहेर ही फिल्डिंग आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक खेळाडू तैनात. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये एक खेळाडू तैनात आणि फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप म्हणजे शॉर्ट थर्ड बॅट आणि शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये एक खेळाडू तैनात आहे. अशी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय. आव्हान इथून कशा प्रकारे पुढे घेऊन जातील फलंदाज हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. 4 षटकाचा सामना आहे. 24 बॉल आणि 43 लक्ष आहे. दिनेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज राहील. पॉवर सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल फलंदाज अमर खेनी, त्यांना साथ देताना किशोर केनी हे 2 फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झालेत. चला मॅच ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉस मधून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल हो, पहिल्याच बॉल वरती कट केलाय. ज्या प्रकारे नेरे 40+ टीमची सुरुवात चौकाराने झाली होती आणि ती सुरुवात मात्र सुकापूर 40+ टीम कडून पहिला चौकार. वेलकम बाउंड्री अमर खेनीच्या माध्यमातून. थँक्यू डेझे. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अमर केनीच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत. हो, पुन्हा एकदा अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा बॉल, दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश या गोलंदाजाचा आपण पाहतो रूम दिला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल निर्धाव. पहिल्या बॉल वरती चौकार आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. व पुन्हा एकदा वारंवार आपण पाहतोय ऑफसाइड ऑप्शन बॉल डिलिव्हर केले जात आहेत. यावेळी थोडं व्हेरिएशन पाहायला मिळालं. बॉल स्विंग झाला. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय. मध्ये बॉल स्वतः आपल्या फॉलो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीनं धाव संख्या 5. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने नेरे टीमने 9 धावा बनवल्या होत्या आणि जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना धाव संख्या आपण पाहतो. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 5 लागले स्कोर कार्ड वरती. आता स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईक वरती किशोर
केने खरं तर या फलंदाजाला आपण पाहत आहोत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 5 च्या आकड्यावर. हो यावेळी देखील बॅट स्विंग तितका चांगला टप्पा खाली तर बॉल खोलवर राहिला. समर अँड डिलिव्हरी स्विंग अँड मिस. प्रत्येक बॉल गणित आपल्याला अचूक टप्प्यावरती भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा दिनेश गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. स्ट्राईक वरती किशोर केनी पहिला बॉल फेस करत असताना डॉट बॉल आपण पाहिला. लास्ट बॉल हाही बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. कमालीचं षटक पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलाय नेरे 40+ टीम कडून. दिनेश या गोलंदाजाने पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 5. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्ड वरती धाबा बिनबाद 5. अगली सुरुवात चांगली झाली होती सुकापूर टीमची, परंतु कौतुक करावं तितकं कमी. गोलंदाज दिनेश या खरं तर गोलंदाजाचं कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करून दिलं नेरे 40+ टीमला. आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण समीकरण पाहाल येणारे 18 बॉल आणि अजूनही 38 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 38. त्यामुळे इथून मात्र सोपं बनणार नाही बॅटिंग करणाऱ्या सुकापूर टीमला. इथून चौकार षटकार हे तुम्हाला खेचावे लागतील. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. विशाल पाटील हो यावेळी ऑफ सीच्या बराचसा बाहेर बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न सफल पाहायला मिळतोय. वारंवारती आपण पाहिलं खऱ्या अर्थाने टार्गेट केलं जातंय ऑफ स्टिकच्या बाहेर, म्हणजे शरीरापासून बॉल दूर ठेवायचे हा प्रयत्न गोलंदाजाचा सध्याच्या घडीला यशस्वी पाहायला मिळतोय. निर्धाव बॉलची सांगता. यावेळी पहिला बॉल लागला. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धावचा प्रयत्न होईल का? यस डेफिनेटली. दुसरी धावेचा देखील प्रयत्न सफल पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये नेरे 40+ टीमने जिथे सिंगल धाव असायची तिथे डबलला कन्वर्ट केलं, जिथे डबल धाव असायची तिथे मात्र ट्रिपलला कन्वर्ट केलं आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय सुकापूर 40+ टीम कडून. आणि चौथ्या धावा तुम्हाला काढाव्या लागतील. सिंगल डबल चौकार षटकार हे खेचावेच लागतील. सामना जिंकायचा आहे. तसं क्रिकेट खेळणं फार आवश्यक. यावेळी देखील बॉल उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. इथे देखील दुसरी धावेचा प्रयत्न आणि खराब फेकी पाहायला मिळाले. जिथे मात्र सिंगल होती तिथे 2 धावा एक्स्ट्रा अशा 3 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती पोहोचलाय. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो. नेक्स्ट मॅच केवाले विपक्ष आपल्याला धुंद्रेपाडा 40+ या 2 टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे. विनायक गायकर देखील हे WTC वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. केवळ टीमला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. स्पर्धेच्या माध्यमातून लेग बिफोर आउट नसणार आहे हेच मात्र पंच दर्शवत आहेत. तर निर्धाव बॉलची संगत आपण पाहतोय. त्या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर एकंदरीत पाहतोय. धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती 10 लागले. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल हो यावेळी लॉप केलाय. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. षटकाराची गरज होती आणि तो षटकार मात्र फलंदाज किशोरच्या बॅट मधून आला. आणि आपण पाहतोय आमचे को कॉमेंटेटर लिजन कॉमेंटेटर खऱ्या अर्थाने नेरेटी गावाला बिलॉंग करतात. डॉक्टर गोपीनाथ सर पाटील यांच्या माध्यमातून सर्व टीमसाठी आणि आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. डॉक्टरांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. हो यावेळी देखील लॉप करायचा प्रयत्न. लेडिंग एज लागले. क्विक सिंगल कंप्लीट केला जातोय. सिंगल धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय. 1 ने पुढे जाईल. टोटल 17 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 12 बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता सुकापूर टीमला.
स्पीडअप करा नेरे 40+ टीम. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. विनंती असेल. येणारे 12 बॉल आणि 13.00च्या सरासरीने धावा करायचे 26 सुकापूर टीमसाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश पाटील हे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. इथून धावा वाचवल्या जातील का? 12 चेंडूमध्ये 26 बनवायच्यात सुकापूर टीमला. ज्या सुरुवातीची ओव्हरवरती चौकार षटकारांची गरज होती ते षटकार चौकार आले नाहीत. 10 विकेट्स हातामध्ये आहेत सुकापूर टीमच्या. परंतु कशी रणनीती राहील या मॅच मध्ये सुकापूर टीमची हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कणबी झुंज देत असताना सुकापूर टीम चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु बॅटला बॉल कनेक्शन चांगलं होत नाहीये. यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. सिंगल डबलने इथून गोलंदाजी करणारा नेरे 40+ टीम खुश राहील. फक्त मोठे फटके मारू द्यायचे नाहीयेत. सिंगल डबलने धावा बनणार नाहीत हे देखील तेवढंच महत्वपूर्ण. त्यामुळे सुकापूर टीमला खराब बॉलवरती चौकार षटकार मारणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आले. महेश पाटील हे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. येणारे 11 बॉलने अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला फटका चांगला आहे. 1 बाउन्स बॉल अडवला जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फेकी तितकीच चांगली. क्या बात आहे. 40+ क्रिकेट अशी तंदुरुस्त तर खेळाडूंना आपण पाहत आहोत. यंग टॅलेंटेड खेळाडूंना अगदी लाजवणारा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर अविनाश पाटील यांना आपण पाहतोय. धाबा वाचवल्या जातात. सिंगल मिलानी आणि सिंगल धाबेच्या मदतीने धाव संख्या 19. 10 बॉलवरती 24 धाबा अजूनही पाहिजेत सुकापूर 40+ टीमला. अखेरीस स्लॉप करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सेफ प्लॅनिंग. सिंगल कंप्लीट. दुसरी धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील निश्चित मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीने संघ हळूहळू पुढे चाललाय. स्कोरकार्ड वरती बिनबाद 21. इथून मात्र सामना गमावला सुकापूर टीम नंतर मात्र स्वतःवरती निराश राहतील कारण अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि चौकार षटकार येत नाहीयेत. पहिल्या बॉलवरती खऱ्या हाताने सुरुवात डाबाची चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने कौतुकास्पद कामगिरी करत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ नेरे 40+ टीम कडून दाखवलाय. खूप टप्प्याचा बॉल खराब होता. दिशा दाखवायची होती फक्त आणि या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. त्या कारणामुळे स्वतःवरती निराश फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 8 बॉल आणि 22 धाब्यांची गरज. इथून सामना हळूहळू थोडा दूर होत जात असताना सुकापूर 40+ टीम कडून. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. थर्ड मॅनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. अंतिम क्षणी अडवण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती धाबा निश्चित आपण पाहूया. 3 धाबा कंप्लीट केलेत. शेवटच्या क्षणी बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर फिल्डरचा आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅनला खरं तर फिल्डर होते त्याला भीट करून बॉल सुसाट वेगाने खरं तर ट्रॅव्हल होता. सीमारेषेच्या तिथे बॉल अडवला जातो. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या 3 आणि 3 धाबेच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. येणारे 7 बॉल 19 धाब्यांची अजूनही आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार केलाय. यावरती बॅकअप चांगला राहिला. शॉट फाईनल रिझर्व मध्ये समीर शेठ पाटील यांना आपण पाहतो अगदी हुलकावणी त्यांना देत बॉल चालला होता मागे परंतु बॅकअप चांगला असल्या कारणाने या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीनं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 25. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 6 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता सुकापूर 40+ टीमला.
धुंद्रेपाडा टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल केवाले 40+ विपक्ष धुंद्रेपाडा 40+. तर धुंद्रेपाडा 40+ टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. सामना चित्तथरारक पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. सलामीची जोडी सुकापूर टीम कडून अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभी आहे. टोटल 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. येणारे 6 बॉल आणि 18ची गरज आहे. सामना अगदी रंगतदार पाहायला मिळतो. कड वेचून देत असताना दोनही खरतर संघ आपल्याला पाहायला मिळतील. सुकापूर की नेरे, कोण जिंकणार, कोण विजय प्रस्थापित करणार आणि कोण कोणाला परास्त करणार, येणारे 6 बॉल सांगून जातील. डेथ ओव्हर मध्ये अविनाश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. इथून सोपं बनणार नाहीये 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवणं, परंतु 3 षटके खरतर या 2 खेळाडूंनी खेळलेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं चुकीचं. अविनाश पाटील राईट मोर द विकेट. पहिला बॉल क्लोज किपिंग केले जाते. कट करण्याचा प्रयत्न केला जातो. इथून चौकार षटकार तुम्हाला खेचावे लागतील आणि इथून हलक्या तर डिफेन्सला तुम्ही बॉल केला तर मात्र काही फरक पडणार नाही नेरे 40+ टीमला. आता मात्र येणारे 5 बॉल अजूनही विनिंग कॅल्क्युलेशन 18 धावेचं. हो यावेळी आपल्या बॅटला प्रयत्न चांगले आहेत. स्क्वेअर रिझर मध्ये कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, प्रयत्न लाजवाब, परंतु इथून धाबा किती कंप्लीट केल्या जातील हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 27 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल अजूनही 16 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये ऊर्जा देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या सुकापूर टीमसाठी, परंतु एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करेल नेरे 40+ टीमसाठी. त्यामुळे मॅच मध्ये रोमहर्षकता आपल्याला वाढताना पाहायला मिळते. अगदी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. असं म्हणतात ना, कोणतेही कार्य अडथल्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत जातात त्यांना यश प्राप्त होते. इथून प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील आणि या बॉलवरती देखील आपल्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. त्या कारणामुळे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता मजबूत पकड निर्माण केले नेरे 40+ या संघाने. येणारे 3 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. यावेळी देखील पुन्हा एकदा बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि खराब क्रिकेटचं प्रदर्शन आजच्या रात्रीमध्ये सुकापूर 40+ टीम कडून. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार मारता आले नाहीत आणि त्या कारणानं इथून मात्र दूर गेलाय सुकापूर टीम. लगातारची डॉट बॉल बरंच काही सांगून जातील. खऱ्या अर्थाने आपण पाहतो लगातार बॉल डॉट खेळले 3. अमर खेनी आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. निराश असेल सुत्तावरती, मोठे फटके आले नाही तर खूप टप्प्याचा बॉल वरती आता मात्र प्रहार केलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. टॉप शॉट चौकार. हार्दिक अभिनंदन नेरे 40+ टीम. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कडवी झुंज दिली खऱ्या अर्थाने सुकापूर 40+ टीमनं. स्वतःवरती निराश राहील कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना सामना त्यांना गमावावा लागला. आता नेक्स्ट मॅच केवाले विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. धुंद्रेपाडा 40+ या 2 टीम दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. चला धुंद्रेपाडा